कारण खूप सारी लोक अजून यायचे आहेत. प्लीज मागची लोक या, पुढे पुढे जागा आहे, या पुढे या लवकर. शाळेमध्ये बसलो नाही आपण, पुढे आता बसूया पुढे. आयुष्याच्या जीवनामध्ये बसायला पाहिजे ना. या की मग सगळे पुढे. सर इकडे प्लीज पुढच्या चेअर करून घ्या. मागचे लोक या ना पुढे, इकडे जागा आहे. या, तुम्हाला कोण काही विचारणार नाही, या बिंदास या. फटाफट प्लीज आपल्याला लवकर स्टार्ट करायचं आहे. हॅलो हॅलो, शेअर झाला सगळे? माझा आवाज पोचतोय मागे? आज काय आहे? गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा कशाला म्हणतात? गुरुपौर्णिमा कशाला म्हणतात त्याच्याबद्दलच व्याख्यान येत आहे. असं सांगितलंय? असंच सांगितलंय का? आपल्या लाईफ मध्ये आपल्याला चुकीचे मार्ग दाखवणाऱ्याला आपण गुरु म्हणतो, बरोबर आहे ना? नाही, जे उलट्या होते चांगले मार्ग दाखवणाऱ्याला आपण गुरु म्हणतो. सर नो, तर तुम्हाला आज या हॉल मध्ये अशा एका गुरुनं बोलवले चांगला मार्ग दाखवण्यासाठी, तर त्या गुरुसाठी तुमच्या स्वतःसाठी तुमचा जोरदार वेलकम माझ्या हॉल मध्ये. जोरदार 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 जोरदार. पाऊस मुसळधार चालू आहे. काळ्यांचा कडकडाट कसा झाला पाहिजे, पावसाला पण लाज वाटली पाहिजे. हॉलमध्ये अशी एनर्जी. तर तो खरं आहे, आपल्या लाईफ मध्ये योग्य गुरु आणि योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्ग मिळणं फार गरजेचं आहे. अपेक्षा करताय सगळे? आज तुम्ही इथं खूप महत्वाचा तुमच्या आयुष्यामधला वेळ द्यायला लागलाय. वेळ किती लोकांना महत्वाचा वाटतोय? आयुष्यातला वेळ महत्वाचा असं किती लोकांना वाटतोय? पण खरंच त्या वेळेचं योग्य नियोजन आपण करतो का? करतोय? आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहे ते कशामुळे आहे? कोणामुळे आहे? कोणामुळे आहे? उत्तर हवेत मला. स्वतःमुळे आहे ना? येस ऑर नो? स्वतःमुळे आहे. तर तो वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे. तुम्ही जो वेळ इथं देणार आहे तो फार महत्वाचा आहे. एक आणि एक सेकंद तुमचं लक्ष इथं होणाऱ्या प्रोग्रामकडे पाहिजे. देणार तुम्ही सगळे? तर त्यापूर्वी तुमचे सगळ्यांचे मोबाईल मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन स्विच ऑफ, अदरवाईज सायलेंट. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कारण आपल्या मोबाईलमुळे स्वतःला किंवा इतरांना कोणाला डिस्टर्ब व्हायला नको. गुरुपौर्णिमेचं ते तुम्ही तुमच्या गुरुला मानताय, त्या गुरुला स्मरून तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंट किंवा स्विच ऑफ करू शकता. कारण तुम्ही जो वेळ देताय, टाइमपास करणार का पण इकडे सगळे नाही ना? आयुष्यामध्ये वेळ फार महत्वाचा आहे. त्यामुळे प्लीज मोबाईल कोणाचा मध्येच वाजायला नको. केले सगळ्यांनी स्विच ऑफ सायलेंट केले नक्की? तर पुन्हा एकदा मी विठ्ठल फारे तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रोग्राम मध्ये वेलकम करतो. तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये. जोरदार महिला शक्ती, जोरदार. तर तुमचं पूर्ण लक्ष एकाग्रतेने तुम्ही इकडे पाहणार. आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ती परिस्थिती बदलायची आहे. किती लोकांना बदलायची आहे? अच्छा, ज्याने हात नाही वर केला त्यांना ऑलरेडी चांगली आहे, असं आहे का? म्हणजे बदलायची आहे. आज मला सांगा मित्रांनो, ज्या काही परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, आता 2030 चालू आहे. येस ऑर नो? यस? हे तुमचं लक्ष नाही बघा माझ्याकडे. किती चालू आहे? 2024 चालू आहे. ओके. आजपासून येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या फॅमिलीला कुठेपर्यंत न्यायचं आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आज नंतर येणाऱ्या 5 वर्षानंतर 2030 पर्यंत तुमच्या फॅमिलीला किंवा तुम्हाला स्वतःला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे याचा विचार केलाय? करायला पाहिजे. आज तुम्ही जे काम करताय तेच काम पुढचे 5 वर्ष तुम्ही केलात तर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता का? माझा तुम्हाला प्रश्न आहे. करू शकता का? नाही ना? मग आज तुमच्या समोर मी असे एक ऑपॉर्च्युनिटी दाखवणार आहे, अशी एक संधी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलंय तो तुमच्यापेक्षा लहान आहे, मोठा आहे, प्रोफेशन त्याचं काय मॅटर करत नाही. तुम्हाला तो काय दाखवणार आहे हे फार मॅटर करते. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही पार्ट टाइम मध्ये तुमचं आहे ते काम सांभाळून जर वेळ दिला तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन, तुम्हाला हवं असणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. काय तुम्ही ऐकायला तयार आहात? ही संधी ऐकायला तुम्ही तयार आहात?
मग मध्ये कोण आलं, कोण उठलं, कोण बसलं, ती माणसं आहेत त्यांच्याकडे बघायचं नाही. कोणाकडे बघणार? कोणाकडे बघणार? माझ्याकडे बघणार. अच्छा, मी आंघोळ करून आलोय. तर बरीच सारी लोक आधी मध्ये उठतात येतात, त्यांच्याकडे बघू नका, मध्ये कोणी उठू नका. तुमचं पूर्ण लक्ष पुढे पाहिजे, कारण इथं काहीच वेळ तुमच्या समोर हा प्रोग्राम होणार आहे. तर तुमचं लक्ष विचलित होता कामा नये. तर ही संधी तुमच्या समोर प्रेझेंट करण्यासाठी मी असा एका दिग्गज व्यक्तीला बोलवणार आहे, जे ऑलरेडी डॉक्टर आहेत. कोण आहेत? आणि ते डॉक्टर की असताना देखील या प्लॅटफॉर्म सोबत गेले काही वर्ष काम करतात आणि ते तुमच्या समोर ही संधी प्रेझेंट करणार आहे. तर तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये मी वेलकम करतो रिजनल टीम कॉन्ट्रोलर डॉक्टर सचिन पाटील सर. प्लीज वेलकम सर. जोरदार 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 वेलकम सर, वेलकम. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू 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 थँक्यू. मित्रांनो, सर एक प्रोफेशनल डॉक्टर आहे. सर डॉक्टर असताना देखील या संधीसोबत काम करत असतील तर इथे बसला प्रत्येक व्यक्तीला याची गरज आहे. येस और नो? तर सरांच्याकडे फक्त 35 मिनिटं आहेत. 35 मिनिटांमध्ये सर तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवणार आहे. त्यामुळे सरांना रिपीट काही गोष्टी करता येणार नाहीत. त्यामुळे तुमचं लक्ष कुठं पाहिजे? सरांच्याकडे पाहिजे. तर सरांच्याकडे मी तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये माईक हँड ओव्हर करतो. प्लीज सर.